चाललो आहे आज नारायणपूरला, कारण की आज स्वामी प्रकट दिन आहे म्हणून. अक्कलकोटला तर जमलं नाही, पण आम्ही चाललोय नारायणपूरला. तर बघूया पुढे. तोंडाला बांधून चालले कारण की खूप ऊन आहे म्हणून. तर चाललोय आम्ही पुढे, तुम्ही बघत राहा. काहीच प्लॅन चेंज झालाय कारण की बापदेव कुठला रे दिवे घाट हा बंद आहे 3 वाजेपर्यंत. तर असं पण आम्ही बाहेर निघालेलोच आहे. तर म्हणलं जाऊन द्या आपण जाऊ कानिफनाथला, म्हणून कानिफनाथला आलो. आणि तो रोड पण असला भाई डेंजर आहे ना, लय घाट बघा. रोड तर बघा कसलं खत्री. एवढी घाण रिस्क घेऊन आम्ही आलो, पूर्ण घाट चढून आलो, फक्त थोडंच राहिले. पण लय डेंजर घाट आहे. एवढी वाट लागली खतरो तिला. अरे बाबा लय डेंजर घाट आहे. लय चालते, तुम्हाला पुढचं दाखवते मी. अरे बाबा खालचं आणि घाट. रस्ता बघा कसला खत्री आहे. अरे बापरे घाट, खालचा घाट बघा कसलं भारी दिसतं. एकदम वासाड सगळं पडलेलं. आणि या रस्त्याला कोणच नाहीये, फक्त आम्हीच आहे आणि एक पुढे एक गाडी आहे. बस ना मागं कोण आहे ना पुढं कोण आहे. फक्त ती गाडी आहे, ती फक्त इकडे थांबली. आणि इथं आम्ही. डेंजर असतं, खूप डेंजर झाले. आणि इथं कानिफनाथचं मंदिर आहे. मंदिर आणि हा दगडी. शूटला कसलं भारी आहे. रोडला आले आम्ही. एवढी रिस्क घेऊन कानिफनाथचं मंदिर आणि ते फक्त 5 मिनिटं आता पोहोचणार आहे. कसलं भारी लोकेशन, व्ह्यू कसला भारी आहे. पावसाळ्यात तर लय भारी वाटेल इथं. गाईस परत प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे. आम्ही परत नारायणपूरला चाललोय. कानिफनाथला रिटर्न जाताना जाणार आहे कानिफनाथला, कारण की आता घराबाहेर निघलोय नारायणपूरला जाण्यासाठी आणि कानिफनाथला जाणार म्हणून नारायणपूरला जाणार आणि मग येताना कानिफनाथला जाणार. जाऊया, बघूया. सारखं येते हे मध्ये. फायनली आम्ही नारायणपूरला आलेलो. एवढं करून शेवटी आले. मला दाखवते आता पुढचं मी. आलोच आम्ही नारायणपूरला. दर्शन झालंय. आम्ही चाललोय. समोर एक मंदिर आहे, तिथं तर तुम्हाला दाखवते. मंदिराचं काम चालू आहे म्हणून आम्ही नाही चाललो आज. पायरच नाही म्हणून नेक्स्ट टाइम. आई मंदिर लय भारी आहे आतून, पण पायरच नाही आहे. जाऊन द्या, नेक्स्ट टाइम बघूया. सिनाज झालं, आम्ही दर्शन हे सगळं केलं आणि गाडीची चावी गाडीलाच राहिली. आम्ही आतून बाहेर पळत आलो आणि चावी बघा कुठं होती गाडीला. तिथंच राहून आम्ही दर्शन करायला आत गेलो होतो. भेटले, आता जाऊन द्या. आता बघू, परत चालले मंदिरामध्ये. चावी भेटली तरी फायनली. शॉपिंग घेतलंय. काउंटर घेतलं. आता मी जप करणार स्वामींचं आणि दगडूशेठचं जप करणार आता. आमचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय घरी चाललोय. आता बघू कुठं स्टॉप घेणार आहे की नाही ते सांगते. तर दर्शन तर खूप छान झालेलं आहे. बघूया पुढे. संगमेश्वर मंदिर
किती भारी बघा. इथं शूट केलं तर मी ते संगमेश्वर. सगळी कामं करून घेणार. उचलून घ्यायचं सगळं सगळं उचलून ठेव. सगळी वही फाडली. विमानं बनवले सगळे. अरे नीट नीट ठेव कपाटात. अक्का पार्सल केलं. शाळेवरून आले. कपडे असे फेकलेत. बॅग अशी फेकली. इथं पण फेकलं. आणि नुसती वही घेतली विमानं बनवायला. फोन नेणार आहे म्हणून त्याला मध्ये काम करतो. चल नीट कपाटात ठेवून दे. कपाटात नीट ठेवून. घरी आलोय आम्ही. खूप म्हणजे खूप वैतागले. म्हणजे एवढं जाऊन गाडी रस्ता पण कसा होता. त्यामुळे इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.